ओम श्री षड्गुण ऐश्वर्य संपन्न भाग्यवंता अहो रमाकांता श्री विठ्ठला पांडुरंगा. षड्गुण ऐश्वर्य असं विठ्ठलाचं स्वरूप आहे आणि त्याला त्याच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मूळ स्वरूप देण्याचं काम चालू होतं. त्याच्यामध्ये संपूर्ण डागडुजी करायचं काम हाती घेण्यात आलं होतं. मेघडंबरी जी होती आधीची ती काढण्यात आली होती, त्याच्यावरची चांदी काढण्यात आली होती आणि आत्ता ती आषाढी यात्रेपूर्वी ती परत बसवण्याचं काम चालू आहे. आपण पाहू शकता की चांदी बसवण्याचं काम चालू आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका विठ्ठल भक्ताने ही 2 कोटी रुपयाची चांदी अर्पण केलेली आहे आणि त्या चांदी बसवण्याचं काम जे आहे मेघडंबरीचं ते चालू आहे. आपल्यासोबत पंढरपूरचे झवेरी कुटुंबातील ऋषिकेश झवेरी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे. काय सांगाल, काय नक्की काम आहे, किती दिवसात पूर्ण होईल? हे मेघडंबरी जवळजवळ 15 दिवसापासून काम चालवलं आहे. हे आता 2 दिवस झाले. मंदिरात आपण बारीक पार्ट आहे ते मंदिर समितीचे सराफ जे आहेत त्यांच्यामार्फत वजन करून ते फिटिंग करायचं काम चालू आहे. हे जवळजवळ अजून 3 तारखेपर्यंत ह्याचं पूर्ण काम आपल्याला पूर्ण होईल आणि हे पूर्ण आपलं चांदीचं काम 16 गेजमध्ये केलेलं आहे. जवळजवळ पुढील 400 ते 500 वर्ष ह्याला काहीही होणार नाही याची जबाबदारी आम्ही देऊ. आपण ह्याच्या आधीसुद्धा बघितलेलं आहे, गाभाऱ्यामध्ये दर्शन घेतलं आहे बऱ्याचदा. आता कसा दिसणार? गाभारा ग्रॅनाईट काढलेला आहे आणि मेघडंबरी बसवताना नवीन चांदी बसवण्यात येत आहे. हे आता कसं आहे 700 वर्षापूर्वीचं सगळं लूक मंदिरात पुरातत्व खात्याने केलेलं आहे. हे आता चांदीचं काम पुरातत्वने मंजूर केलेलं आहे. हे आता उभा केल्यावर प्रत्यक्ष तुम्हाला चांगलं दिसेल. किती कामगार आहेत, किती वेळ काम कसं चालू असतं? जवळजवळ 15 कामगार आहेत आपले. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत काम चालू आहे. 2 ते 3 दिवसात पूर्ण काम पूर्ण होईल. एकंदरीत आषाढी यात्रेच्या पूर्वी विठ्ठलाला जे मूळ स्वरूप मंदिराला देण्यात आलेलं आहे आणि जी मेघडंबरी काढण्यात आली होती ती बसवण्यात येणार आहे आणि अतिशय आकर्षक आणि पूर्वीसारखं जे ऐश्वर्य मंदिराचं होतं ते परत एकदा दिसणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेसोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.